हॅलो फ्रेंड्स, एक्सेलन्स ॲग्री अकॅडमी पुणे या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. रिमोट सेन्सिंगचा आपण टॉपिक पाहतोय. याच्यामध्ये आपले 2 पार्ट झालेले आहेत. आजचा हा आपला थर्ड आणि फायनल पार्ट आहे रिमोट सेन्सिंगचा. आता जर प्रिव्हियसचं जर बघायचं झालं तर आपण कोणकोणते पॉइंट्स बघितलेले आहेत. तर आपला जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे त्याच्याबद्दलची माहिती बघितलेली आहे. त्यानंतर स्कॅटरिंग बद्दलची कन्सेप्ट थोडी आपली झालेली आहे. विथ आपण एमसीक्यूज पाहिलेले आहेत. एमसीक्यूज म्हणजेच काय तर आयोगाने विचारलेले जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चन्सचं अनालिसिस आपण म्हणजे एक्सप्लेनेशन जे आहे ते विथ थेअरी बघितलेली आहे. ज्याने ते व्हिडिओज पाहिले नसतील तर तेही व्हिडिओज बघून घ्या. प्लस आपण सेन्सरचा जो पार्ट आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल ऍक्टिव्ह सेन्सर्स काय आहेत, पॅसिव्ह सेन्सर्स काय आहेत, रिमोट सेन्सिंग मध्ये जे यूज केले जातात त्याच्याबद्दलची माहिती बघितलेली आहे. या लेक्चरमध्ये आपण त्याचाच पुढचा पार्ट सेन्सरचाच एक पुढचे जे अदर पार्ट्स आहेत ते बघणार आहोत. तुम्हाला मी सांगितलं होतं की ते पार्ट जे आहेत हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर याच्यामध्ये आपण रिमोट सेन्सिंग मध्ये जे अदर सेन्सर्स वापरले जातात त्याचे युजेस आणि ऍप्लिकेशन बघायचे आहेत. आता रिमोट सेन्सिंगचं एक जनरल जर सांगायचं झालं तर आपल्याला हे माहिती आहे. म्हणजे आता मी समजा एक इमेज घेतली, एक इमेज तुमच्या समोर दिसते बघा, थोडंसं ऑब्झर्व करा. काय लक्षात येतं? एक नदी आहे आणि ती नदी प्रणाली आणि वरती एक इयरचं एक नोटेशन आहे. म्हणजे जसं जसं वर्ष चेंज होत जाते तसं त्या नदीच्या प्रवाहामध्ये काही बदल होत जात आहेत. बघा इथून तुम्ही ऑब्झर्व करू शकताय 87-88 पासून सुरू होत आहे आणि अगदी 2013 पर्यंत हे आपल्याला ऑब्झर्व करता येईल. म्हणजे एक नदीचा प्रवाह आहे तो काय होतोय कालांतरानं म्हणजे काळाच्या ओघामध्ये काही चेंज त्याच्यामध्ये घडून आलेला आहे आणि एक त्याचा जो पूर्ण प्रवाह आहे तो कम्प्लिटली चेंज झालेला दिसून येतो. म्हणजे थोडंसं ऑब्झर्व केल्यावर लक्षात येईल. आता हे ऑब्झर्वेशन आपल्याला कशामुळे लक्षात आलं तर जे सॅटेलाइट आपण यूज करतोय, आपण रिमोट सेन्सिंगचा यूज कशासाठी करतो तर टू फाइंड आउट रिसोर्सेस किंवा रिसोर्सेसचं अनालिसिस करण्यासाठी आपण करतो. आणि नदी, जमीन हे आपले परत मृदा ही आपले एक महत्वाचं संसाधन आहे, रिसोर्सेस आहे. आणि या नदी प्रणालीचाच अभ्यास करण्यासाठी आपण IRS जे सॅटेलाइट आहेत, इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटचा वापर केलेला आहे. आणि त्याच्यावरूनच आपल्याला ही माहिती मिळाली की नदीनं त्याचा प्रवाह बदललेला आहे. बरोबर आहे. म्हणजे ऍप्लिकेशन झालं जे आपण इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटचं वापरतोय. आता याच्यामध्ये जे सेन्सर्स आहेत या सेन्सरचं जर क्लासिफिकेशन बघितलं तर बघा, पॅसिव्ह सेन्सर्स आहेत आणि ऍक्टिव्ह सेन्सर्स आहेत. पॅसिव्ह सेन्सर्स आणि ऍक्टिव्ह सेन्सर्सचं इन डिटेल आपण माहिती विथ एमसीक्यू मगाशीच म्हटलं की पाहिले आहेत. ते पाहिले नसतील तर ते बघून घ्या, कारण ती बेसिक कन्सेप्ट येते आणि त्याच्या पुढे आपल्याला अजून थोडेसे पाठ हे आपण बघतोय. पॅसिव्ह सेन्सर्स म्हणजे काय, एक एक्झाम्पल सांगायचं झालं, एक शॉर्ट मध्ये याचं रिवाइज करूयात. जेव्हा एखादा सॅटेलाइट वगैरे आहे ते काय करतात तर ते सॅटेलाइट फक्त सूर्यापासून आलेल्या प्रकाशाचा काय करतात तर वापर करतात. म्हणजे आता खाली जर समजा एक ऑब्जेक्ट आहे, इथं सूर्यापासून आलेले प्रकाश किरण आहेत आणि या प्रकाश किरण जेव्हा त्या ऑब्जेक्ट वरती रिफ्लेक्ट होतात, ते रिफ्लेक्ट झाल्यानंतर ते रिफ्लेक्टेड जे रेज आहेत तेच फक्त काय करतात, जे सेन्सर्स कॅप्चर करू शकतात. म्हणजे ते स्वतःचं काही तिथे इनपुट देत नाहीत, ते फक्त आलेलं घेत असतात. ते सेन्सर्स म्हणजे काय असतात तर पॅसिव्ह सेन्सर्स असतात. तर काही सेन्सर्स हे असे असतात जे आता जर समजा अंधार पडलाय, सूर्यप्रकाश नाहीये, तरी सुद्धा आपल्याला एखाद्या जमिनीचं ऑब्झर्वेशन करायचं असेल तर मग काय करणार, तर असे सॅटेलाइट जे आहेत किंवा सॅटेलाइट वरती असे सेन्सर्स बसवलेले असतात की जे सेन्सर्स स्वतः लाईट इमिट सुद्धा करतात. म्हणजे आता खाली जो ऑब्जेक्ट आहे त्याच्यावरती लाईट इमिट केली जाते आणि पुन्हा ती इमिटेड लाईट त्या ऑब्जेक्ट वरून पुन्हा काय होते, रिफ्लेक्ट होते आणि रिफ्लेक्ट झाल्यानंतर ती त्या सेन्सर्सद्वारे पुन्हा कॅप्चर केली जाते. ही प्रॉपर्टी जे दाखवतात ते असतात ऍक्टिव्ह सेन्सर्स, हे आपण पाहिलेलं आहे. त्या ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह सेन्सर्सचं पुन्हा काही सब क्लासिफिकेशन जे आहे ते आपल्याला बघायचे. स्क्रीनवरती तुम्ही बघतायत की पॅसिव्ह सेन्सर्स हे 2 प्रकारांमध्ये डिवाइड होतात, नॉन स्कॅनिंग आणि स्कॅनिंग सेन्सर्स आहेत. सिमिलरली ऍक्टिव्ह सेन्सर सुद्धा हे नॉन स्कॅनिंग आणि स्कॅनिंग या 2 प्रकारांमध्ये डिवाइड होतात. आता ते काय पार्ट इन्क्लूड होतात, एक जनरल एक्झाम्पल घेऊयात. आपण कॅमेरानी काय करतो, DSLR आहे आपल्याकडे आणि आपण कॅमेरानी फोटो काढतो, बरोबर आहे. म्हणजे आपण तिथं एक इमेज कॅप्चर केलेली आहे, बरोबर आहे. तिथं काही स्कॅनिंग वगैरे झालंय का, तर ते स्कॅनिंगचा प्रकार येत नाहीये. तर तो फक्त एक इमेज तिथं कॅप्चर केली जाते. म्हणजे समोर जसा ऑब्जेक्ट आपल्याला दिसतोय त्या पद्धतीची इमेज आपल्या कॅमेऱ्यावरती फॉर्म केली जाते. पण जर समजा आपल्याकडे एक स्कॅनर आहे आणि त्या स्कॅनरवरती आपण काहीतरी डॉक्युमेंट स्कॅन करणार आहोत, तर ते स्कॅनरवरती जेव्हा स्कॅन केले जातात तेव्हा ते काय करतात, लाईन टू लाईन म्हणजे पर्टिक्युलर प्रत्येक जो त्याच्यातला पिक्सेल आहे तो काय केला जातो, स्कॅन केला जातो.
त्याच्या सेम तीच प्रॉपर्टी आहे, हे जे क्लासिफिकेशन आहे त्याच्यामध्ये वापरले जाणार आहे. नॉन स्कॅनिंग मध्ये काय तर जस्ट इमेजेस वगैरे कॅप्चर करतात, आहे तसा ऑब्जेक्ट आपल्याला दिसतो. आणि स्कॅनिंग मध्ये काय होतं तर पर्टिक्युलर तो ऑब्जेक्ट स्कॅन केला जातो. बरोबर आहे, शब्दशः आपल्याला अर्थ जे मिनिंग आहे ते सिंपल आणि सिमिलर आहे, म्हणजे त्याच्या शब्दावरून आपण मिनिंग सांगू शकतो. आता नॉन स्कॅनिंग मध्ये पुन्हा दोन त्याचे प्रकार पडतात, नॉन इमेजिंग आणि इमेजिंग मध्ये. नॉन इमेजिंग मध्ये काय एक एक्झाम्पल येतं तर मायक्रोवेव्ह रेडिओमीटर. एक समोर डिव्हाइस तुम्हाला दिसतंय, हे डिव्हाइस आहे मायक्रोवेव्ह रेडिओमीटरचं. बघा, मायक्रोवेव्ह रेडिओमीटरचं. याच्यामध्ये नॉन इमेजिंग फॉर्मॅटमध्ये, जसं आपला कॅमेऱ्यावरचा इमेज असं तशा पद्धतीचं नाहीये, तर फक्त एक काय केलं जातं तर एक हे कुठं येतं तर वरती आपल्याला सॅटेलाइट मध्ये वगैरे ठेवायची गरज नाहीये, की आपण अर्थच्या सरफेसवरती म्हणजे जमिनीवरती सुद्धा हे डिव्हाइस ठेवून तिथून आपण काय करतो ते इमेजेस कॅप्चर केले, किंवा ते एखादा एखादा जर पार्ट असेल किंवा एखादा जर ऑब्जेक्ट असेल त्याचं फक्त काय केलं जातं ऑब्झर्वेशन केलं जातं. नॉन स्कॅनिंगचा नॉन इमेजिंगचा हा पार्ट येतो मायक्रोवेव्ह रेडिओमीटरचा. आता आयोगाने याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये काही प्रश्न विचारलेले नाहीयेत, फक्त एक एक्झाम्पल म्हणून आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता मायक्रोवेव्ह रेडिओमीटर म्हटलं तर ते कशा पद्धतीचं डिव्हाइस असतं तर तुम्ही स्क्रीनवर बघताय त्या पद्धतीचा. कॅमेरा म्हटल्यावरती डीएसएलआर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते कॅमेऱ्याचं एक्झाम्पल येतं. पॅसिव्ह सेन्सर्स मध्ये 2 नंबरचा किंवा दुसरा जो पार्ट येतो तो येतो स्कॅनिंग मध्ये. आता याच्यामध्ये काय तर स्कॅनिंगचा एकच पार्ट आहे इमेजिंग मध्ये. एक टूल तुम्हाला दिसतंय, मेकॅनिकल इंजिनिअरिंग वाल्यांना माहिती असेल, याच्यामध्ये एखादं ऑब्जेक्ट जर आपल्याला ऑब्झर्व करायचं असेल तर त्याच्यामध्ये ऑप्टिकल मेकॅनिकल स्कॅनरचा यूज केला जातो. ऑप्टिकल मेकॅनिकल स्कॅनर, खाली तुम्ही त्याचं इमेज बघू शकताय. याच्यावरून काय तर तो ऑब्जेक्ट स्कॅन केला जातो आणि त्याच्यावरून एक इमेज त्याची तयार केली जाते. हे एक्झाम्पल आहे पॅसिव्ह सेन्सर्स मध्ये असणाऱ्या स्कॅनिंग या प्रकारामध्ये. त्यानंतर ऍक्टिव्ह सेन्सरचे पुन्हा नॉन स्कॅनिंग आणि स्कॅनिंग आहे. नॉन स्कॅनिंगचं नॉन इमेजिंग मध्ये एक्झाम्पल येतं मायक्रोवेव्ह अल्टिमीटर मध्ये. आता याचं काय आहे तर एक छोटंसं टूल तुम्हाला समोर दिसतंय. हे टूल काय करतं तर जे ऑब्जेक्ट आपण स्कॅन करायचं आहे, आता समजा समोर एक ऑब्जेक्ट आहे त्याचं थोडंसं टेम्परेचर आपल्याला बघायचंय, तर मायक्रोवेव्ह अल्टिमीटर काय करतं तर त्याचं जे काही टेम्परेचर आहे हे डिजिटल फॉर्मॅटमध्ये त्याच्या स्क्रीनवरती दिसलं जातं. हे एक्झाम्पल येतं ऍक्टिव्ह सेन्सर्स नॉन स्कॅनिंग मध्ये आणि नॉन इमेजिंग मध्ये. आणि त्यानंतर स्कॅनिंगचा पार्ट आहे त्याच्यामध्ये इमेजिंगचं रिअल आणि सिंथेटिक अपर्चर रडार. याचा सगळ्यात बेसिक एक्झाम्पल सांगायचं झालं तर रडार, रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग, हे एक्झाम्पल येतात ऍक्टिव्ह स्कॅनिंग मध्ये, ऍक्टिव्ह सेन्सरच्या स्कॅनिंग या पार्ट मध्ये. रडारचं आपल्याला आपण जनरल सायन्स मध्ये आपण रडारचं जे कार्य आहे किंवा ते फंक्शन काय आहे, कशा प्रिन्सिपलवरती चालतं. रडार हे तर आपल्याला माहितीये की ते स्वतः लाईट इमिट करतं आणि ते जेव्हा एखाद्या ऑब्जेक्ट वरती इन्सिडेंट होतात त्यानंतर ते काय केलं जातं पुन्हा त्याच्या रिसिव्हर वरती ते इमेज रिसिव्ह केले जातात. वेव्ह जे आहेत, लाईट वेव्ह जे आहेत त्या रिसिव्ह केल्या जातात आणि त्याच्यावरून तो ऑब्जेक्ट त्या पर्टिक्युलर स्कॅनर पासून किती डिस्टन्स वरती आहे किंवा त्या ऑब्जेक्टचं स्पीड किती आहे जर तो समजा मोशन मध्ये असेल तर, या सगळ्याचं आपल्याला जे एक्नॉलेजमेंट आहे किंवा त्याची जी माहिती आहे ती आपल्याला या सिस्टीमच्या द्वारे मिळत असते. हे सेन्सरचे काही सब टाईप पडतात. याच्यावरती आता जास्त डिटेल प्रश्न आयोग विचारलेले नाहीयेत आयोगाने, पण बेसिक कन्सेप्ट आहे सेन्सरच्या बाबतीमध्ये, त्यामुळे आपल्याला ही माहिती असणं गरजेची आहे. त्यानंतर फर्दर रिमोट सेन्सिंग सेन्सर्स कॅन बी क्लासिफाईड अंडर. तुम्हाला म्हटलं की आपण ऍक्टिव्ह सेन्सर्स आणि पॅसिव्ह सेन्सर्स पाहिले, ते सोडून 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिला आहे तो ऑप्टिकल सेन्सर्स, हे इन डिटेल आपल्याला बघायचे आहेत. सेकंड आहे मायक्रोवेव्ह सेन्सर्स आणि थर्ड आहे थर्मल सेन्सर्स. बघूयात आता प्रत्येक जो सेन्सर आहे तो काय काम करतो आणि कशा पद्धतीनं त्याचं वर्किंग चाललेलं असतं. बघा, पहिला आहे आपला ऑप्टिकल सेन्सरचा. आता याच्यामध्ये पर्टिक्युलरली प्रश्न कुठं इन्क्लूड होतात, मी काही पॉईंट सांगेन जिथंच प्रश्न तयार होतात आणि आयोगाने तिथंच प्रश्न विचारलेले आहेत आणि प्रश्न सुद्धा आपण इन्क्लूड केलेले आहेत. म्हणजे असं नाही की फक्त थेरीज घेतलेली आहे, एमसीक्यू सुद्धा जे आयोगाने विचारलेले आहेत ते आपण घेतलेले आहेत. फक्त एमसीक्यूचं काय होतं की आपण राज्यसेवेचा जो सिलेबस आहे रिमोट सेन्सिंगचा त्याच्या अनुषंगानं पार्ट्स बघितलेले आहेत. राज्यसेवेचा सिलेबस हा थोडासा डीप मध्ये आहे. ठीक आहे, बघूयात ऑप्टिकल सेन्सर्स. Optical sensors utilizes the energy from sun, which is the source of illumination, by recording the energy reflected or emitted from the target feature. ऑप्टिकल सेन्सर्स हे असे सेन्सर्स आहेत जे काय करतात तर सूर्यप्रकाशाचा वापर करतात. कशासाठी? जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं असेल. हे कशावरती काम करतात तर सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश जो आहे ते एखाद्या ऑब्जेक्ट वरती रिफ्लेक्ट होतात
आणि त्या सूर्यप्रकाशामुळे सुद्धा एखादा ऑब्जेक्ट जर त्याच्यामधून काही लाईट इमिट करत असेल तर ऑप्टिकल सेन्सर्स हे फक्त काय करतात, ते आलेले जे रिफ्लेक्टेड वेव्ज आहेत तेच फक्त काय केले जातात, कॅप्चर केले जातात. म्हणजे आपण इन शॉर्ट असं सांगू शकतो का की ऑप्टिकल सेन्सर्स हे ऍक्टिव्ह सेन्सरचा पार्ट आहेत का की पॅसिव्ह सेन्सरचा पार्ट आहेत? इन जनरल सांगायचं झालं तर याचं वर्किंग बघा हे पॅसिव्ह सेन्सर सारखं असणार आहे, कारण हे स्वतः लाईट इमिट करत नाहीयेत, पण एखाद्या ऑब्जेक्ट पासून आलेला रिफ्लेक्टेड जे वेव्ज आहेत किंवा त्या ऑब्जेक्टनं इमिट केलेले जे वेव्ज आहेत ते इथं कॅप्चर केले जातात. पण स्वतः ऑप्टिकल सेन्सर्स हे लाईट वेव्ह किंवा रेज जे आहेत ते इमिट करत नाही. त्यामुळे हा एक पॅसिव्ह सेन्सर्सच वर्किंग याला लागू होऊ शकतं ऑप्टिकल सेन्सर्समध्ये. दुसरं काय बघा, ऑप्टिकल सेन्सर्स रेकॉर्ड द रिफ्लेक्टेड ऑर एमिटेड एनर्जी इन द कोणकोणत्या फॉर्मॅटमध्ये, जे हायलाइट केलेला जो पार्ट आहे तो एक्झाम ओरिएंटेड खूप महत्वाचा आहे. व्हिजिबल रेज आहेत, त्यानंतर नियर इन्फ्रारेड म्हणजे आपले जे IR रेच्या जे जवळचे त्याची जी वेव्हलेंथची जी रेंज आहे ती येते, आणि शॉर्ट वेव्ह इन्फ्रारेड. या 3 रिजन मध्ये आपल्याला किंवा हे तीन रिजन जे आहेत या 3 रिजन मध्ये असणारे जे काही वेव्ज आहेत सनलाइट पासून येणारे किंवा इमिटेड जे वेव्ज आहेत, ही जी वेव्हलेंथ आहे ती फक्त काय करतात, ऑप्टिकल सेन्सर्स इथं कॅप्चर करत असतात. बघा, व्हिजिबल, नियर इन्फ्रारेड आणि शॉर्ट वेव्ह इन्फ्रारेड या 3. आता तुम्हाला जर आपण मायक्रोवेव्हचा तुम्ही जर बघितला नसेल तर तो परत एकदा बघून घ्या. आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम बघितला होता, त्याच्यामध्ये व्हिजिबल रेज हे सगळ्यात मध्ये होते. 7 स्पेक्ट्रम त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, तर त्याच्यामध्येच हे व्हिजिबल रेज आपण पाहिलेले आहेत, नियर इन्फ्रारेड पाहिलेले आहेत आणि शॉर्ट वेव्ह इन्फ्रारेड पाहिलेले आहेत. त्याच्यात जवळची जी वेव्हलेंथची जी रेंज आहे ती याला लागू होते, शॉर्ट वेव्ह इन्फ्रारेड. हे जे रिजन आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधले तो जो रिजन आहे तोच फक्त ऑप्टिकल सेन्सर्स मार्फत काय केला जातो, युटिलाइज केला जातो. त्याच्यावरतीच ऑप्टिकल सेन्सरचं काम डिपेंड असणार आहे. त्यानंतर बघा, ऑप्टिकल सेन्सर्स आर सेन्सिटिव्ह मेनली टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स लाईंग इन द रेंज ऑफ. हे 3 वेव्हचं झाले, पण पर्टिक्युलर जर त्याच्या आपण वेव्हलेंथचा जर विचार केला, त्याची जर रेंज आपण बघितली तर ती रेंज जी मॅथमॅटिकल जे व्हॅल्यू आहे ती आपल्याला ती पण माहिती पाहिजे. तर 0.4 मायक्रोमीटर टू 0.76 मायक्रोमीटर दॅट इज व्हिजिबल बँड आहे, 0.4 टू 0.7 ऍज वेल एज 0.76 टू 0.9 मायक्रोमीटर हा नियर अँड मिड इन्फ्रारेड बँड वर तिथं असणार आहे. तर हे जे रेंज आहे हे दोन्ही रेंज आपल्याला ऑप्टिकल सेन्सर्स साठी लागणार आहेत. म्हणजे ऑप्टिकल सेन्सर्स हे जे प्रकाश किरण हे करू शकतात, म्हणजे आपण काय म्हणतो त्याचं अनालिसिस करू शकतात, ती वेव्हलेंथची रेंज काय असणार आहे तर 0.4 टू 0.76 ही व्हिजिबल बँड साठी झाली, आणि 0.76 पासून 0.9 मायक्रोमीटर ही कशाची झाली तर इन्फ्रारेड बँडची झालेली. त्यामुळे हा सुद्धा पॉईंट आपल्याला महत्वाचा आहे. युजेस बघा, युजेस काय आहेत तर जनरली ऑप्टिकल सेन्सरचा वापर हा अर्थक्वेक डॅमेज असेसमेंट करण्यासाठी, की पॉइंटच लक्षात ठेवा याच्यामध्ये मेनली तिथंच आपल्याला गरजेचे आहेत. व्हरायटी ऑफ युजेस आहेत, पण इन जनरल जर सांगायचं झालं आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने तर भूकंपानंतर जे काही डॅमेज वगैरे झालेला आहे तर त्याचं एक अनालिसिस करण्यासाठी, असेसमेंट करण्यासाठी या सेन्सरचा आपल्याला युज होतो. त्यानंतर लँडस्लाइड डॅमेज असेसमेंट, उत्तर भारतामध्ये म्हणजे उत्तराखंड वगैरे असेल तर तिथं बऱ्याच वेळेला लँडस्लाइड वगैरे होतात, किंवा जिथं डोंगराळ प्रदेश आहे तिथं सुद्धा लँडस्लाइड वगैरे घटना घडत असतात, तर त्याचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी सुद्धा हे सेन्सर्स मदत करत असतात. त्यानंतर ऑइल स्पिल्स आहेत, व्हेजिटेशन मॉनिटरिंग आहे, फ्लड असेसमेंट आहे म्हणजे पूर वगैरे आहे, त्यानंतर फ्लड असेसमेंट अँड रिलीफ मेजर्स आहेत, लँड यूज अँड लँड कव्हर क्लासिफिकेशन, त्यानंतर टेम्परल चेंज डिटेक्शन अनालिसिस अँड मेनी मोर. अशा पद्धतीचे भरपूर युजेस जे आहेत हे आपण ऑप्टिकल सेन्सर्स यूज करून त्याचा यूज करू शकतो. म्हणजे ऑप्टिकल सेन्सरचा जर यूज बघितला तर हा मेजॉरिटी पार्ट मध्ये आपण याचा वापर करू शकतो ऑप्टिकल सेन्सर्स. आणि मेनली हे कोणत्या प्रिन्सिपल वरती आहे तर जसं पॅसिव्ह सेन्सर्स आहे त्या प्रिन्सिपल वरती ऑप्टिकल सेन्सर्स आहेत. समोर तुम्हाला एक इमेज दिसते बघा. आपला जो पुढचा टॉपिक आहे तो आहे एरियल फोटोग्राफीचा. त्या एरियल फोटोग्राफीमध्ये आपण याचं एक इन डिटेल जे ऑब्झर्वेशन आहे किंवा याचं जे फंक्शन आहे हे बघणार आहोत. फक्त आपण जेव्हा एखादी इमेज एखादा सेन्सर कॅप्चर करत असतो तर तो
कशा पद्धतीनं कॅप्चर करतो त्याच्याबद्दलची एक इमेज तुम्हाला समोर दिसते. एक आता समजा आपण एक फोटो काढला किंवा एखाद्या हे आहे म्हणजे लँड आहे, त्या लँडचं ऑब्झर्वेशन केलं, तर ते ऑब्झर्वेशन झाल्यानंतर आपल्याला ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये दिसतं. म्हणजे आता ते जसं पाणी आहे तर थोडंसं निळसर किंवा हिरव्या रंगाचं, किंवा वनस्पती असतील तर अशा त्याचा सुद्धा कव्हर एरिया किती कव्हर केलेला आहे, हे सगळे अनालिसिस जेव्हा आपण बघतो, म्हणजे ते ऑब्जेक्ट जसे आहेत तसे आपल्याला दिसतात. तो फॉर्मॅट असतो अॅनालॉग फ्रेम मध्ये. ही इमेज तुम्ही फर्स्ट इमेज बघू शकताय. आणि हीच इमेज जर आपण डिजिटल फॉर्मॅटमध्ये दाखवली, म्हणजे जनरल एक बॉक्सच्या फॉर्मॅटमध्ये, तर हे काय तर डिजिटल फ्रेम म्हणून त्याला ओळखलं जातं. आणि याच्यासाठी एक महत्वाचा पार्ट येतो तो म्हणजे स्कॅनरचा. आता हे स्कॅनर्स वरती सुद्धा आपल्याला 2 स्कॅनर्स बघायचे आहेत. आता पण ते स्कॅनर्सचे जे टाइप्स आहेत, हे टाइप्स 2 प्रकारांमध्ये आपल्याला इमेजेस ज्या आहेत त्या मिळत असतात. मल्टीस्पेक्ट्रल आणि हायपर स्पेक्ट्रल. आता व्हॉट इज मीन बाय मल्टीस्पेक्ट्रल अँड व्हॉट इज मीन बाय हायपर स्पेक्ट्रल. तर एक इमेज मी पुढे घेतलेली आहे, तुम्हाला त्या इमेज वरून थोडंसं क्लिअर होईल. मल्टीस्पेक्ट्रल म्हणजे काय, तर एखादा सेन्सर कंटिन्युअसली काय करत असतो, त्या ऑब्जेक्टचं इमेज कॅप्चर करत असतो. मल्टीस्पेक्ट्रल मध्ये इमेजेस या जास्त असतात. आणि हायपर स्पेक्ट्रल मध्ये या मल्टीस्पेक्ट्रल पेक्षा सुद्धा जास्त प्रमाण, म्हणजे जवळपास 200 पेक्षा जास्त इमेजेसचं काय केलं जातं, ऑब्झर्वेशन केलं जातं हायपर स्पेक्ट्रल मध्ये. हे जनरल क्लासिफिकेशन तुम्ही समोर बघू शकताय, इमेजच्या फॉर्मॅटमध्ये आहे. आणि पुश ब्रूम काय आहे, विस्क ब्रूम काय आहेत, हे आपण पुढच्या स्लाइडवरती बघायचे आहे. फक्त एक अशा पद्धतीचे एक अनालिसिस, एखादा ऑब्जेक्ट बघतो आपण त्यावेळेला अशा पद्धतीचा आपण काय करत असतो, अनालिसिस करत असतो. हा एक टेक्निकलचा पार्ट येतो, जे इमेज आपण समोर बघतोय ते. याचं इन डिटेल बघूयात. मल्टीस्पेक्ट्रल इमेजेस म्हणजे काय. आता तुम्हाला मी म्हटलं की याच्यामध्ये काय आहे, तर एखादा ऑब्जेक्टचं कंटिन्युअसली स्कॅनिंग चाललेलं असतं. तुम्ही साईडला बघू शकता, ही जी इमेज आहे ही कशाची इमेज आहे, तर मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर, याला शॉर्टमध्ये MSS म्हणून ओळखलं जातं. या मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर मध्ये काय, तर कंटिन्युअसली जो स्कॅनर त्या ऑब्जेक्टचं ऑब्झर्वेशन करतोय, कंटिन्युअसली फ्रेम्स तयार केले जातात. आणि ते फ्रेम्स पुन्हा आपण रिमोट सेन्सिंगचं काम बघितलं होतं की ते पर्टिक्युलर स्टेशनवरती ऑब्झर्वेशन, त्यानंतर सेपरेशन आणि अनालिसिस करण्यासाठी वगैरे पाठवलं जातं, आणि त्याच्यावरून आपण एखादं ऍप्लिकेशन वगैरे जे आहे ते रन करू शकतो. हे मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर मध्ये कंटिन्युअसली काय होत असतं, जो सेन्सर्स आहे ते ऑब्झर्व करत असतात. बघा याच्यामध्ये बघूयात. मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर दॅट इज MSS is one of the important earth observing sensors introduced in Landsat series. ही पण सिरीज आहे, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. लँडसॅट सिरीज मध्ये इंट्रोड्यूस केलेली किंवा तयार सुरू झालेली एक महत्वाचं असं सिस्टीम आहे, लँडसॅट सिरीज ऑफ सॅटेलाइट दॅट युजेस अन ऑसिलेटिंग मिरर टू कंटिन्युअसली स्कॅन द अर्थ सरफेस परपेंडिक्युलर टू स्पेसक्राफ्ट व्हेलॉसिटी. जो काही स्पेसक्राफ्ट आहे, मग तिथं सॅटेलाइट असू शकतात किंवा एखादं हेलिकॉप्टर वगैरे असू शकतं, ड्रोन असू शकतो. हे काय करत असतात, त्यांच्या स्पीडला परपेंडिक्युलर म्हणजे काय, जर समजा इथं वरती एखादा सॅटेलाइट आहे असं आपण इमॅजिन करूया, तर या सॅटेलाइट वरून काय होतं, तर याची जी स्पीड असणार आहे, स्पीड कुठं असणार आहे, व्हेलॉसिटीचा जर विचार केला तर याची समोरच्या दिशेला व्हेलॉसिटीची डिरेक्शन असते. आपल्या फिजिक्स मध्ये जनरल कन्सेप्ट आहे. याला परपेंडिक्युलर म्हणजे याचा जो स्ट्रेट लाईन 90 डिग्रीचा जो पार्ट येतो, तो इथं काय केला जातो, एरिया कव्हर केला जातो. आणि त्याच्यानुसार कंटिन्युअसली हे स्कॅनिंग काय असतं, चालू असतं. या प्रकाराला म्हणतात मल्टीस्पेक्ट्रल इमेजिंग सिस्टीम किंवा मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर्स, MSS म्हणून याला शॉर्टमध्ये आपण सांगू शकतो. तुम्हाला डायग्राम वरून थोडीशी आयडिया आली असेल की मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर्स मध्ये कशा पद्धतीनं पर्टिक्युलर इमेजेस कॅप्चर केले जातात. एक्झाम्पल महत्वाचे आहेत, याच्यावरती सुद्धा प्रश्न आहेत, घेतलेले आहेत आपण नेक्स्ट स्लाइड वर. पहिला आहे लँडसॅट सिरीज जी आहे, लँडसॅट मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर वर. सेकंड आहे IRS लिस दॅट इज LISS. थर्ड आहे स्पॉट XS, हा सुद्धा मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनरचे एक एक्झाम्पल आहे. आणि आयकनॉस MS हा एक चौथा प्रकार आहे किंवा चौथा एक एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये हे जे पहिले दोन आहेत, लँडसॅट सिरीज आणि लिस सिरीज, याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. बघूयात प्रश्न काय आहेत विचारलेले. आणि मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर्सचे पुन्हा 2 प्रकार पडतात, विस्क ब्रूम आणि पुश ब्रूम स्कॅनर म्हणून. खाली तुम्ही बघू शकता इथं बघा, विस्क ब्रूम आणि पुश ब्रूम स्कॅनर, हे 2 प्रकार पण आपल्याला बघायचे आहेत. पहिल्यांदा आपण लँडसॅट आणि लिस वरती आयोगाने काय प्रश्न विचारलेले आहेत ते बघूयात. प्रश्न बघा याच्यावरती.
लिस 4 वरती आहे विचारलेला सिरीज जी आहे. आणि जनरली हे जे प्रश्न असतात ते कुठून घेतलेले असतात तर बघा, मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की एखाद्या वर्षी ज्या वर्षी आपण एखादा पेपर देत असतो त्या पेपरच्या आधीचं एक इयरचे जे करंट अफेअर्स आहेत, 1 इयरचे जे चालू घडामोडी आहेत, त्याच्यामध्येच आपल्याला हे प्रश्न बघायला मिळतात. खूप जास्त जुना डेटा विचारला जात नाही, अपडेटेड वरती तिथे जास्त प्रश्न विचारले जातात. त्यामुळं करंट करताना हे पार्ट आपल्याला तिथं लक्ष देणं गरजेचं आहे. प्री आणि मेन्स दोन्हीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. लिस्ट 4 खाली तुम्ही मराठीमध्ये पाहिजे तर वरती बघू शकताय. The list 4 sensors can be tilted up to plus or minus 20 degree in the cross track direction, thereby providing a revisit period of dash days. आता थोडक्यात काय विचारलेलं आहे तर लिस्ट 4 ही एक सिरीज आहे किंवा याच्यामध्ये हा एक सॅटेलाइट आहे. हा सॅटेलाइट काय करतो तर ऑब्झर्वेशन करण्यासाठी मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर आहे. याचा आपण यूज त्याचा जो मेन ट्रॅक आहे, म्हणजे आता मी खाली एक डायग्राम काढते. हा एक मेन ट्रॅक आहे असं जस्ट इमॅजिन करा आणि वरती हा एक सेन्सर आहे. लिस्ट 4 नावाचा हा सॅटेलाइट आहे आणि हा काय करतोय तर हा पर्टिक्युलर एरिया कॅप्चर करत असतो. म्हणजे कंटिन्युअसली त्याचं काय केलेलं असतं, स्कॅनिंग चालू असतं. मग हा एरिया कॅप्चर करताना हा मेन त्याचा जो ट्रॅक आहे, या ट्रॅक पासून याचं टिल्टेशन जे आहे म्हणजे असं थोडंसं डेव्हिएशन वगैरे आहे, हे किती होऊ शकतं तर प्लस और मायनस, म्हणजे थोडा इकडं म्हणजे प्लस असेल तर आपलं जसं आपण अँगल मोजतो तशा पद्धतीनं प्लस और मायनस 20 डिग्री सेल्सिअस 20 डिग्री पर्यंत त्याचं काय होत असतं, टिल्टेशन होत असतं. तर त्यांनी विचारलेलं आहे की पुन्हा भेटीचा कालावधी किती असेल, म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे आता हे ऑब्झर्वेशन केलं आणि तो अर्थला पुन्हा काय करणार, म्हणजे एक फेरी त्याची कंप्लीट होत असणार, हे कंटिन्युअसली ऑब्झर्वेशन चालणार आहे. तर तो याच जागेवरती बघा, तो याच जागेवरती पुन्हा किती दिवसांनी येणार आहे, किती दिवसांनी तो त्याच जागेचा पुन्हा ऑब्झर्वेशन करणार आहे. तर लिस्ट 4च्या या सिरीजचा जर विचार केला, खाली तुम्हाला याचं डिस्क्रिप्शन दिसतंय. सेन्सर आहे लिस्ट 4, रिझोल्युशन पण दिलेलं आहे 5.8. त्यानंतर स्वॅथ, आता एक महत्वाचा पार्ट आहे स्वॅथ. स्वॅथ म्हणजे काय तर याला मराठीमध्ये आपण व्याप्ती म्हणू शकतो. याला काय म्हणू शकतो, व्याप्ती. व्याप्ती म्हणजे काय, 70/23 किलोमीटर ही त्याची काय आहे, व्याप्ती आहे. म्हणजे आपला हा जो एरिया आहे हा किती आहे तर 70/23 किलोमीटर एवढा एरिया एका वेळेला हा जो सॅटेलाइट आहे किंवा हा जो सेन्सर आहे तो करू शकतोय. त्यानंतर याच्यामध्ये स्पेक्ट्रल बँड कोणकोणते आहेत, म्हणजे कोणते जे आपले रेज आहेत त्याच्यामध्ये कोणती वेव्हलेंथची जी रेंज आहे ते कॅप्चर करू शकतात. तर 0.52 टू 0.59 मायक्रॉन हा B2 बँड म्हणून याला ओळखलं जातं. त्यानंतर B3 आणि B4 बँड. आणि रेडिओमेट्री आहे 10 बीटची. आणि इतर महत्वाचा पॉइंट आहे रिपिटिव्हिटी. रिपिटिव्हिटी म्हणजे काय तर पुन्हा त्या जागेवरती तो किती दिवसांनी येणार आहे. तर काय आहे रिपिटिव्हिटीचा टाइम स्लॉट आहे 5 दिवसांचा. म्हणजे लिस्ट 4 हा सेन्सर किंवा हा जो सॅटेलाइट असेल हा त्या जागेवरती पुन्हा किती दिवसांनी येणार आहे तर 5 दिवसांनी येणार आहे. म्हणजे याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, 5 डेज. बघा क्लिअर आहे पॉइंट. सेम लँडसॅट वरती विचारलेला प्रश्न आहे. लँडसॅट 1, 2 आणि 3 हे जे काय म्हणून मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर्स आहेत. खाली इंग्लिशमध्ये शब्द तुम्हाला थोडेसे इझी वाटतील, मराठीमध्ये शब्द आपल्याला जास्त आपल्या परिचयामध्ये नसतात किंवा वापरामध्ये नसतात. द मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनिंग सिस्टीम ऑन बोर्ड ऑफ लँडसॅट 1, 2, 3 कव्हर्स अ 185 किलोमीटर स्वॅथ, व्याप्ती आहे, विड्थ इन विच 4 वेव्हलेंथ. वेव्हलेंथची रेंज विचारलेली आहे. कोणत्या 4 वेव्हलेंथच्या ठिकाणी आपल्याला मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर्स जे आहेत याच्यामध्ये लँडसॅटची जी सिरीज आहे 1, 2, 3 हे डिस्टन्स कव्हर करू शकतात. हा सुद्धा पार्ट करंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचारलेला आहे. आणि प्रत्येक वेळेला म्हणजे जेव्हा इस्रो एखादं सॅटेलाइट लॉन्च करतं त्या सॅटेलाइट लॉन्च नंतर डिटेल माहिती त्याची दिलेली असते की ते सॅटेलाइट कोणत्या फ्रिक्वेन्सी रेंजमध्ये किंवा वेव्हलेंथची कोणती रेंज ते वापरणार आहे, किती दिवसांसाठी काम करतं, काय त्याचं वर्किंग आहे, हे सगळं दिलेलं असतं. त्यामुळं इथं जर आपण बघितलं लँडसॅट 1, 2, 3 याच्यामध्ये हे जे सॅटेलाइट आहेत हे कोणत्या वेव्हलेंथचा वापर करतात तर याचा ऑप्शन तुम्ही बघू शकता. ऑप्शन नंबर 1 आहे विजिबल स्पेक्ट्रम, म्हणजे आपले जे विजिबल बँड आहेत याच्यामध्ये कुठले आहेत तर 0.5 टू 0.6 आणि 0.6 टू 0.7. म्हणजे आपण जनरली असंही सांगू शकतो की हा बँड जो आहे हा 0.5 टू 0.7 मायक्रोमीटर पर्यंत आहे. आणि जो IR चा जो पार्ट आहे
व्हिजिबल रेचा तर हा झाला. IR रेचा जर विचार केला तर 0.7 टू 1.1 मायक्रोमीटर एवढ्या रेंजमध्ये लँडसॅट सिरीज ही काय करत असते, किंवा त्याचा जो 185 किलोमीटरचा जो स्वॅथ आहे, याच्यामध्ये या वेव्हलेंथचा वापर करून हे सॅटेलाइट त्यांचं काम करत असतात. हा सुद्धा करंट रिलेटेड प्रश्न आहे. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. जनरल आहे याच्यामध्ये. याच्या बाहेर जनरली लँडसॅटची जी सिरीज आहे तर याच्या बाहेर जात नाही. त्यामुळं जे उत्तर आहेत ते याच फॉर्मॅटमध्ये काय केले जातात, रिपीट होणार आहे. म्हणजे जर समजा लँडसॅटची जर नवीन सिरीज जर आली तर ती कोणत्या फ्रिक्वेन्सी रेंज वेव्हलेंथच्या रेंजमध्ये असणार, तर सेम रेंजमध्ये असणार आहे. त्याच्यामध्ये चेंजेस होणार नाहीत, हे लक्षात घ्या. बघा, लिस्ट वरती बघितला आणि लँडसॅट वरती प्रश्न विचारले होते. अजून एक प्रश्न इथं आयोगाने विचारलेला आहे, मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर वरतीच आहे. मराठी प्रश्न थोडस हवा असेल तर इन डिटेल बघून घ्या. तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा प्रश्न वाचू शकताय. फक्त खूप टाइम जातो मग त्याच्यासाठी, त्यामुळे आपण थोडंसं फास्ट घेऊयात. मी प्रश्न सांगते. इन रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी द स्कॅनिंग सिस्टीम युज्ड टू कलेक्ट डेटा ओव्हर अ व्हरायटी ऑफ डिफरंट वेव्हलेंथ्स इज कॉल्ड मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनिंग. मग इथं प्रश्न काय विचारलेला आहे, तर खाली स्टेटमेंट दिलेले आहेत मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनिंग बद्दल, आणि आपल्याला विचारलेले आहे की करेक्ट स्टेटमेंट कोणते आहेत, बरोबर स्टेटमेंट आपल्याला विचारलेले आहेत. पहिलं स्टेटमेंट बघा, इन इंडिया मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर्स इज डेव्हलप्ड बाय स्पेस ऍप्लिकेशन सेंटर अहमदाबाद. हे आपल्याला माहिती पाहिजे, ही जनरल माहिती आहे. आणि जनरली जे आयोगाचे प्रिव्हियस इयरचे प्रश्न आहेत याच्यावरून आपला बराचसा थेरॉटिकल पार्ट सुद्धा कव्हर होतो. जे मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर याचं जे डेव्हलपमेंट आहे हे स्पेस ऍप्लिकेशन सेंटर जे आहे अहमदाबाद तिथून चालतं. स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर्स इसेन्शियली कंबाईन्स द कॅपॅबिलिटी ऑफ अन इमेजिंग स्कॅनर अँड अ स्पेक्ट्रो रेडिओमीटर इन वन इन्स्ट्रुमेंट. तर वरती तुम्ही त्याचं मराठीमध्ये बघू शकता. तर हे सुद्धा मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर बद्दलचं एक महत्वाचं स्टेटमेंट आहे. हे दोन स्टेटमेंट तर आपले बरोबर झाले. Multispectral scanner sends signal and record the reflected signals from object on earth surface. मग अशा आपण बघितलं की हे स्कॅनर स्वतः त्याचे काय करू शकत नाहीत, स्वतः सिग्नल्स पाठवत नाहीत. हे फक्त आलेले घेत असतात. हे काय करत असतात, फक्त आलेले घेत असतात. ठीक आहे, त्यामुळे हे सेंड करत नाहीये. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. तर सेंड हा शब्द आहे. फक्त जर असं म्हटलं असतं की रेकॉर्ड द रिफ्लेक्टेड सिग्नल्स, एवढं जर म्हटलं असतं तर स्टेटमेंट बरोबर होतं. पण सेंड सिग्नल्स स्टेटमेंट बरोबर नाहीये, हे चुकीचं स्टेटमेंट आहे. आणि कॅमेराज अँड व्हिडिओकॉन्स आर कॉमनली युज्ड फॉर अक्वायरिंग डेटा ऑफ MSS. आपण मगाशीच बघितलं की कॅमेराचा वगैरे वापर आपण स्कॅनर्स मध्ये करत नाही, ते फक्त आपण इमेजिंग मध्ये घेतो. त्यामुळे स्कॅनर्सचा आणि कॅमेराचा इथं काहीही रिलिव्हन्स सुद्धा लागत नाहीये. त्यामुळं हे जे 4 स्टेटमेंट आहे मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर्स मध्ये कॅमेरा आणि व्हिडिओकॉन्स युज केले जातात, हे स्टेटमेंट सुद्धा काय आहे इथं चुकीचं आहे. त्यामुळे जे स्टेटमेंट बरोबर विचारलेले आहे त्यामुळे पहिला आणि अ आणि ब, ए आणि बी हे दोनच स्टेटमेंट बरोबर आहे. त्यामुळे आन्सर आहे आपला ऑप्शन नंबर 1, ए अँड बी. बघा, क्लिअर आहे का? त्यामुळे आयोगाच्या प्रश्नांचं ऑब्झर्वेशन करताना आपल्याला बरेचसे पार्ट सुद्धा इथं कव्हर होत असतात, थेरॉटिकल पार्ट जे. त्यामुळे याचा अनालिसिस खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला. बघा, हे मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनरचं एक एक्झाम्पल आहे. अर्थ जे ऑब्झर्वेशन आहे, ही इमेज तुम्हाला ही जी दिसते ही आपल्या लँडसॅट सिरीजची आहे. लँडसॅट सिरीजची जी इमेज समोर दिसते आणि दुसरी एक आहे ही मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनरची. मगाशी आपण याचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे. हे काय करतात, तर पर्टिक्युलर एरिया याच्यामध्ये काय केला जातो, कव्हर केला जातो मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर मध्ये. त्यानंतर मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनरचे आपण 2 प्रकार बघणार आहोत, विस्क ब्रूम स्कॅनर आणि पुश ब्रूम स्कॅनर. आता विस्क ब्रूम म्हणजे काय, ब्रूमचा अर्थ कोण सांगेल? बघा, विस्क ब्रूम म्हणजे काय येतं? विस्क ब्रूम म्हणजे काय, तर झाडू. झाडू आपला मोठा झाडू वगैरे असतो ना, आपण घरामध्ये कचरा वगैरे काढायला वापरतो. ब्रूम म्हणजेच काय, तर झाडू. मराठीमध्ये त्याला झाडू म्हणतात. विस्क ब्रूम स्कॅनर मध्ये काय होतं, तर बघा, विस्क ब्रूम स्कॅनर इज अन ऑप्टिकल मेकॅनिकल डिव्हाइस विच इज ऑल्सो नोन ऍज अक्रॉस ट्रॅक स्कॅनर. याला अजून काय म्हणतात, तर अक्रॉस ट्रॅक स्कॅनर म्हणून याला ओळखलं जातं. समोर एक इमेज तुम्हाला दिसते बघा. दीज स्कॅनर्स uses a rotating mirror and a single detector which scan the same scene along a long and narrow band. म्हणजे अजून एक इमेज बघा. हा झाडू तुम्हाला इथं साईडला दिसतोय. हा झाडू कसा आहे, तर आपण हा अशा पद्धतीनं मूव्ह करतोय, बरोबर आहे.
तो अजून कसा होऊ शकतो, असा पुढं मागं सुद्धा आपण करू शकतो. बरोबर आहे. जेव्हा तो अशा पद्धतीनं आपण त्याला झाडूचं काम अशा पद्धतीनं चालतं, सेम त्याच पद्धतीनं जेव्हा इमेज सुद्धा किंवा एखादा पर्टिक्युलर ऑब्जेक्ट स्कॅन केला जातो, बघा साईडला तुम्ही बघू शकताय, ते काय होतात, एका पर्टिक्युलर डिरेक्शन नुसार ते काय होत असतात, स्कॅन होत असते. इमेज जी आहे ती काय होत असते, पर्टिक्युलर डिरेक्शन नुसार स्कॅन होते. या पद्धतीला म्हणतात विस्क ब्रूम स्कॅनर म्हणून. मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर्स जे आहेत, MSS, बघा MSS चेच हे 2 प्रकार आहेत, विस्क ब्रूम आणि दुसरा आहे पुश ब्रूमचा. विस्क ब्रूम म्हणजे काय, तर आहे असं कंटिन्युअसली स्कॅन केलं जाणं. साईडला तुम्ही झाडूची डायग्राम बघू शकताय. आणि पुश ब्रूम स्कॅनर मध्ये काय होतं, तर झाडूचं वर्किंग बघा तुम्ही कसं होतंय, तर पुढं मागं होतंय. मग अशी काय होतं, एक कंटिन्युअसली अशा पद्धतीने होत होतं. हे आता कसं होतं, तर एक एक पॅच जो आहे तो एकाच वेळेला इथं कम्प्लीट केला जातो. म्हणजे थोडक्यात साईड बाय साईड इथं बघू शकताय, पहिल्यांदा एक पूर्ण साईड होते, त्यानंतर हळूहळू ते काय होत जातात, शिफ्ट होत जाते. पुश ब्रूम स्कॅनर्स also termed as along track scanner. याला काय म्हणतात, तर along track scanners आहेत. There is a line of small sensitive detectors stacked side by side, each having tiny dimensions on its plate surface. पर्टिक्युलर डायमेन्शनचे जे पार्ट्स आहेत ते काय केले जातात, साइड बाय साइड स्कॅन केले जातात. These may be several thousands in number and each detector is a charge coupled device. हे काय आहेत, तर चार्ज कपल डिव्हाइस सारखं इथं वर्किंग जे आहे ते इथं चालू असतात. आपल्याला हे साईड बाय साईड होतंय, पण याच्यामध्ये हजारो असे काय असतात, नंबर्स किंवा जे डिटेक्टर्स आहेत, जे स्कॅन इमेजेस आपण बघतोय, हे भरपूर म्हणजे जवळपास याची जर आपण विड्थ वगैरे बघितली किंवा साईज जर बघितला, हा काही किलोमीटर पर्यंत असं, म्हणजे असं की नाही की फक्त छोटासाच पार्ट वगैरे, काही किलोमीटर पर्यंतचा डिस्टन्स कव्हर केला जातो या स्कॅनर्स मध्ये, विस्क ब्रूम आणि पुश ब्रूम स्कॅनर मध्ये. बघा, विस्क ब्रूम स्कॅनर अक्रॉस ट्रॅक स्कॅनर म्हणतात त्याला, आणि पुश ब्रूम स्कॅनर मध्ये काय म्हणतात, तर याला अलॉंग ट्रॅक स्कॅनर म्हणून ओळखलं जातं. आणि पर्टिक्युलरली याची डिरेक्शन कशी आहे ती महत्वाची आहे. हायपरस्पेक्ट्रल सेन्सर्स. हायपरस्पेक्ट्रल सेन्सर्स आर ऑल्सो रेफर्ड ऍज, मग अशा आपण मल्टीस्पेक्ट्रल बघितलं होतं, मल्टीस्पेक्ट्रल पेक्षा सुद्धा जेव्हा इमेजेस खूप जास्त प्रमाणात आपण मिळवतो किंवा एखादा सेन्सर कॅप्चर करत असतो, त्यावेळेला त्या कन्सेप्टला थोडक्यात हायपरस्पेक्ट्रल सेन्सर्स म्हणतात. सेन्सर्स आर ऑल्सो रेफर्ड टू ऍज इमेजिंग स्पेक्ट्रोमीटर दॅट अक्वायर इमेजेस इन अ व्हेरी नॅरो अँड लार्ज नंबर ऑफ कंटिन्युअस स्पेक्ट्रल बँड. हे नॅरो आहेत म्हणजे लहान आहेत, पण जे नंबर ऑफ बँड्स आहेत हे कसे आहेत, तर भरपूर आहेत. म्हणजे मल्टीस्पेक्ट्रल बँड पेक्षा सुद्धा जास्त इथं बँड्स जे आहेत ते प्रेझेंट असतात. टिपिकली कलेक्ट 200 और मोर, किंवा 200 किंवा 200 पेक्षा जास्त बँडचा डेटा इथं काय केला जातो, कलेक्ट केला जातो. आणि महत्वाचं काय आहे की कोणत्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा ते वापर करतात, तर व्हिजिबल रेज आहेत, नियर IR, मिड IR अँड थर्मल IR रिजनचा जो पार्ट आहे ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधली वेव्हलेंथ हायपर स्पेक्ट्रल सेन्सर्स मध्ये वापरली जाते किंवा ते कॅप्चर करतात. याचे जर आपण युजेस जर सांगायचं झालं, ड्यू टू लार्ज नंबर ऑफ नॅरो बँड्स इन हायपरस्पेक्ट्रल इमेजेस, एक्सपेन्सिव्ह ग्राउंड सर्वे अँड लॅबोरेटरी टेस्टिंग हॅव वाइडली रिप्लेस्ड अँड देअरफॉर हायपरस्पेक्ट्रल डेटा ऑफ व्हेरी फाईन स्पेक्ट्रल रिझोल्युशन फाइंड्स इट्स युजफुलनेस. म्हणजे थोडक्यात त्याला काय सांगू शकतो आपण, की बँड छोटासाच आहे, पण त्याचं जे ऑब्झर्वेशन आहे किंवा तो जो इमेज आहे त्याची क्लॅरिटी आपल्याला जास्त चांगली इथं मिळू शकते. छोटे छोटे बँड्स आहेत आणि कंटिन्युअसली इमेज इथं कॅप्चर केल्या जातात, त्यामुळे शॉर्ट किंवा जे नॅरो बँड्स आणि कंटिन्युअसली त्याचे स्पेक्ट्रम्स इथं क्रिएट होतात, त्यामुळे अॅक्युरेसी पण जास्त आहे आणि फाईन रिझोल्युशन आपल्याला मिळू शकतं. त्यामुळे याचा जे युजफुलनेस आहे, याचा जो वापर आहे तो आपल्याला खूप जास्त प्रमाणात करता येऊ शकतो, जिथे अॅक्युरेसीची जास्त गरज आहे. त्यामुळे याचा वापर बऱ्याच ठिकाणी रिप्लेस झालेला आहे. म्हणजे जे मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर्सच्या ऐवजी हायपरस्पेक्ट्रल सेन्सर्स किंवा स्कॅनर्स इथं युज केले जातात. ठीक आहे. त्यानंतर मिनरल एक्सप्लोरेशन इन अन एरिया, म्हणजे थोडक्यात काय, तर एखाद्या ठिकाणी असणारं जर खनिजे वगैरे असतील तर त्याची माहिती मिळवण्यासाठी वापर केला जातो. वॉटर रिक्वायरमेंट ऑफ प्लांट, वनस्पतींसाठी पाण्याची असणारी गरज याची माहिती मिळवण्यासाठी या बँडचा वापर केला जातो. व्हेजिटेशन हेल्थ मॉनिटरिंग, सॉइल टाईप क्लासिफिकेशन, हे काय आहे तर हायपर स्पेक्ट्रलचे युजेस म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. नेक्स्ट, मायक्रोवेव्ह सेन्सर्स. ऑप्टिकल सेन्सरचा पार्ट बघितला. ऑप्टिकल सेन्सर्स मध्येच आपण
मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर्स आणि हायपरस्पेक्ट्रल स्कॅनर्स बघितले. मल्टीस्पेक्ट्रलचे पुन्हा आपण काही टाईप बघितले, पुश ब्रूम आणि विस्क ब्रूमचे. आता याच्यातला सेकंड पार्ट आहे मायक्रोवेव्ह सेन्सर्स मध्ये. आता मायक्रोवेव्ह सेन्सर्सचं सांगायचं झालं तर हे काय करतात, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक जो स्पेक्ट्रम आहे याच्यामधले जे मायक्रोवेव्हची जी रेंज आहे, मायक्रोवेव्ह रेंज आहे आपल्याला माहितीये. जर आपण याचा विचार केला म्हणजे वेव्हलेंथचा जर विचार केला तर वेव्हलेंथ ही आपल्या मायक्रोवेव्हची जी आहे ही कशी आहे, तर वेव्हलेंथ जास्त आहे. वेव्हलेंथ कशी आहे, जास्त आहे. गॅमाची वेव्हलेंथ सगळ्यात कमी असते, पण मायक्रोवेव्हची सगळ्यात म्हणजे सगळ्यात नाही पण जास्त याची वेव्हलेंथ प्रेझेंट असणार आहे. आणि कोणत्या रेंजमध्ये काम करतात हे किंवा हे जे सेन्सर्स आहेत की कोणती वेव्हलेंथ कॅप्चर करू शकतात, तर 1 सेंटीमीटर पासून 1 मीटर एवढ्या वेव्हलेंथ मध्ये किंवा एवढ्या वेव्हलेंथचे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहेत हे कॅप्चर करू शकतात मायक्रोवेव्ह सेन्सर्स मध्ये. The longer microwave wavelengths have special characteristics of penetrating the cloud cover, heavy precipitation, haze or dust are not susceptible to atmospheric scattering. आता थोडक्यात याचं काय सांगू शकतो, तर बघा हे जे या वेव्हलेंथचे जे वेव्हज आहेत हे काय करू शकतात, पेनिट्रेटिंग क्लाउड कव्हर म्हणजे जर ढगांचं काही आवरण वगैरे असेल तर ते त्याला भेदून पुढे जाऊ शकतात. हेवी प्रेसिपिटेशन आहे, हेज और डस्ट म्हणजे आपलं जे धुकं आहे किंवा धुलीकण वगैरे आहेत याच्यामुळं हे जे वेव्हज आहेत हे डायव्हर्ट होत नाही. किंवा जर समजा हेवी प्रेसिपिटेशन म्हणजे काय, तर ढगामध्ये पाणी वगैरे असेल तर याच्यामुळे सुद्धा हे मायक्रोवेव्ह जे वेव्हज आहेत हे डायव्हर्ट होत नाहीत. त्यामुळं याचा वापर आपण करू शकतो. atmospheric scattering which otherwise shorter optical wavelengths are prone to be scattered. म्हणजे जर याच्यापेक्षा अजून जर कमी असतील वेव्हलेंथ तर ते काय होऊ शकतात, तर स्कॅटर होऊ शकतात. पण हे काय होत नाही, तर स्कॅटरिंग इथं होत नाही मायक्रोवेव्ह सेन्सरच्या बाबतीमध्ये. याचा यूज कुठे कुठे केला जातो, तर बघा सी विंड अँड वेव्ह डिरेक्शन म्हणजे ज्या समुद्राचे जे समुद्राकडून येणारी जी हवा आहे त्या हवेचं जी दिशा आहे ती फाइंड आउट करण्यासाठी मायक्रोवेव्ह सेन्सरचा वापर केला जातो. विच आर डिराइव्ड फ्रॉम फ्रिक्वेन्सी कॅरेक्टरिस्टिक्स. समुद्राच्या पाण्याची किंवा समुद्रावरून जी हवा वाहते जमिनीच्या दिशेनं त्याचं डिरेक्शन अभ्यासण्यासाठी, त्यानंतर समुद्राच्या ज्या वेव्हज आहेत लाटा वगैरे आहेत त्यांचा अभ्यास करण्यासाठी मायक्रोवेव्ह सेन्सरचा वापर केला जातो. इथं प्रश्न जर बघायचे झाले तर मायक्रोवेव्ह सेन्सर्स आणि थर्मल सेन्सर्स वरती प्रश्न जास्त विचारलेले नाहीत. इव्हन ऑप्टिकल सेन्सर्स मध्ये सुद्धा जास्त प्रश्न नाहीत, फक्त मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर्स वरतीच आपल्याला प्रश्न जास्त बघायला मिळतात. पण हा मायक्रोवेव्ह सेन्सरचा पार्ट हा इन जनरल आहे, त्यामुळे आपल्याला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे बघा. आणि लास्ट पॉइंट याच्यामध्ये आहे थर्मल सेन्सरचा. थर्मल सेन्सर्स मध्ये काय, तर थर्मल म्हटल्यावर ते ऑब्व्हियसली आपण सांगू शकतो की एखाद्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर फाइंड आउट करण्यासाठी आपण थर्मल सेन्सरचा वापर करू शकतो. An object having temperature above absolute zero temperature. Absolute zero temperature म्हणजे काय, तर 0 केल्विन. 0 केल्विन ही आपली काय आहे, तर सगळ्यात खालची रेंज आहे. म्हणजे याच्या खाली टेम्परेचर कधीच जाऊ शकत नाही. मग हे टेम्परेचर किती असतं डिग्री सेल्सिअस मध्ये सांगायचं झालं तर 273 डिग्री सेल्सिअस. याच्यापेक्षा जास्त म्हणजे पुढे जसं टेम्परेचर जाईल ते त्या ऑब्जेक्टचं आपण टेम्परेचर मोजू शकतो. कारण 273 -273 पेक्षा खाली टेम्परेचर आपण मोजू शकत नाही. ही शेवटची किंवा फायनल रेंज आहे मायनस मध्ये असणारी 0 केल्विन. जेव्हा 0 केल्विनच्या वरती असणारी टेम्परेचर असणारी कोणतीही वस्तू काय करू शकते, स्टार्ट्स इमिटिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी. त्याच्यापासून इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी इमिट होऊ शकते इन वेव्हलेंथ रेंज बिटवीन 3 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. एवढ्या रेंज पर्यंतची जी वेव्हलेंथ आहे, तरंग लांबी आहे, ही एनर्जी रिफ्लेक्ट होऊ शकते. All objects selectively absorb short wavelength solar energy and radiate thermal infrared energy. म्हणजे हे जे ऑब्जेक्ट आहेत हे काय करत असतात, तर शॉर्ट वेव्हलेंथ असणारे सोलार एनर्जी जी आहे ही ऍब्झॉर्ब करत असतात आणि रॅडिएट थर्मल इन्फ्रारेड एनर्जी म्हणजे जे IR रेज आहेत ती काय केली जाते, रिफ्लेक्ट केली जाते किंवा रॅडिएशन तिथं घडून येत असतं. इन थर्मल इमेज ऑल ऑब्जेक्ट्स इमिटेड इन्फ्रारेड रॅडिएशन. बघा, infrared radiation and the amount of emitted radiation is a function of surface temperature. मी तुम्हाला एक प्रश्न आय थिंक जी आपली रेग्युलर बॅच होती तेव्हा मी एक पार्ट सांगितला होता. राज्यसेवेमध्ये आयोगाने जो सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला होता की आपल्याला सूर्यप्रकाशामध्ये उष्णता जी आहे ती कोणत्या वेव्हज मुळे जाणवते, 7 वेव्हज मधल्या कोणत्या वेव्हज मुळे जाणवते. बघा मी ऑप्शन सांगते.
UV रेज आहेत, IR रेज आहेत, त्यानंतर मायक्रोवेव्ह आहे आणि व्हिजिबल रेज आहेत. हे 4 ऑप्शन आहेत आणि मी तुम्हाला विचारलं की यापैकी कोणत्या रेजमुळे आपल्याला उष्णता जाणवते, उष्मा जाणवते. तर जे आपले रेग्युलर बॅच आहे त्यांना माहिती असेल की IR रेज जे आहेत याच्यामुळे काय होत असते, आपल्याला उष्णता जाणवते. याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. उष्णता जी जाणवते. म्हणजे इथं काय तर इन्फ्रारेड रेज हे काय करतात, तर जे ऑब्जेक्ट आहेत हे काय करतात, तर IR रेज इमिट करत असतात आणि त्याच्यावरूनच एखाद्या ऑब्जेक्टचं जे टेम्परेचर आहे ते आपण सांगू शकतो. या ठिकाणी आपण थर्मल सेन्सरचा वापर करतो एखाद्या ऑब्जेक्टचं असणारं टेम्परेचर किंवा त्याच्यामध्ये असणारी उष्णता सांगण्यासाठी. बघा क्लिअर आहे का? थर्मल सेन्सर्स कशासाठी वापरले जातात, तर ऑब्जेक्टचं टेम्परेचर फाइंड आउट करण्यासाठी. एक प्रश्न बघूया त्याच्यावरती आयोगानं कशा पद्धतीनं विचारला होता. बाउंड्रीज बिटवीन लँड अँड वॉटर आर डिस्टिंग्विश परफेक्टली इन द डॅश. म्हणजे जमीन आणि पाणी यांच्या ज्या सीमा आहेत, बाउंड्रीज ज्या आहेत, या क्लिअर करण्यासाठी आपण खालीलपैकी कोणत्या वेव्हचा वापर इथं करू शकतो. जॉग्राफीमध्ये एक बेसिक कन्सेप्ट सगळ्यांना माहिती असेल की जमीन आणि पाणी यांना आपण जर उष्णता दिली तर कोण लवकर तापतं आणि कोण सावकाश तापतं. तर आपल्याला माहितीये की जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते. त्या मानानं पाणी हे सावकाश तापतं आणि सावकाश थंड होत असतं. बरोबर आहे. मग जेव्हा एखादा आपण थर्मल सेन्सर्स यूज करतो आणि 2 ऑब्जेक्ट आहेत, जस्ट इमॅजिन करा एक रस्ता आहे किंवा एक सिमेंटचा एक ब्लॉक आपण घेतलेला आहे आणि एका साईडला आपण एक पाणी ठेवलेलं आहे. दोघांनाही उष्णता दिली. पण जेव्हा थर्मल सेन्सर्स ऑब्झर्व करणार आहेत तर पहिल्यांदा काय होणार आहे, म्हणजे जर समजा दिवसाचं ऑब्झर्वेशन केलं तर जमीन लवकर तापायला सुरुवात होते. म्हणजे ऑब्झर्वेशन करताना म्हणजे तुम्ही अशा पद्धतीचे एक डिव्हाइस किंवा एखादं डायग्राम वगैरे बघितले असेल, हा रेड कलरचा पार्ट काय दाखवतो, जास्त उष्णता दाखवतो की कमी उष्णता दाखवतो. तर जनरल आपल्याला माहिती आहे की रेड आहे म्हटल्यावरती तिथं उष्णता ही कशी असणार आहे, जास्त असणार आहे, जास्त हीट असणार आहे. त्यानंतर थोडासा येल्लो कडे गेल्यावरती तिथे उष्णता थोडी थोडी कमी होत जाते आणि जो ब्लू कलरचा वगैरे पार्ट दिसतो हा कसा आहे, तर कूल आहे किंवा थंड प्रदेश म्हणून आपण याला सांगू शकतो. म्हणजे इथं उष्णता कशी आहे तर सगळ्यात कमी असणार आहे आणि इथं उष्णता सगळ्यात जास्त असणार आहे. बरोबर आहे. मग हे जर आपल्याला थोडंसं डिस्टिंग्विश करायचं असेल तर आपण कोणत्या वेव्हचा वापर करू शकतो. पॅनक्रोमॅटिक फोटोग्राफ इमेजरी तिथं काय होतं, तर कलर डिस्टिंग्विश आपण करू शकतो. किंवा सॉरी इथं पॅनक्रोमॅटिक म्हणजे काय थोडं ब्लॅक अँड व्हाईट होतं, कलर नाही होतं. इन्फ्रारेड येतात, एक्स-रे येतात आणि वरीलपैकी नाही किंवा नन ऑफ दी अबव. आपल्या जनरल माहितीनुसार आपण इथं डेफिनेटली सांगू शकतो की जी थर्मलचा जो वापर केला जातो किंवा जिथं उष्णतेचा आपल्याला वापर करायचा आहे ते काय आहेत, आपले IR फोटोग्राफ्स आहेत. म्हणजे इन्फ्रारेड फोटोग्राफ्स किंवा इमेजरीज जे आहेत याच्यावरून आपण 2 ऑब्जेक्टचं टेम्परेचर वेगवेगळं दाखवू शकतो. त्यामुळे पाणी आणि जमीन यांच्या टेम्परेचरनुसार त्यांची जी बाउंड्री आहे ती आपण या वेव्हच्या माध्यमातून किंवा या इमेजरीजच्या माध्यमातून स्पेसिफिकली आणि क्लिअर सांगू शकतो. त्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे, तर ऑप्शन नंबर 2 IR फोटोग्राफ्स और इमेजरीज इथं वापर केल्या जातात. बघा कन्सेप्ट एक आहे पण इथं विचारताना थोडंसं काय केलेलं आहे, ऍप्लिकेशन ओरिएंटेड विचारलेलं आहे. आणि जे आपण हे प्रश्न बघतोय हे प्रश्न सगळे राज्यसेवेच्या बेसवरती आहेत. हे सगळे प्रश्न राज्यसेवेच्या बेसवरती असल्यामुळे यांची डिफिकल्टी लेवल थोडीशी जास्त आहे. इकडे जर आपण टेक्निकल प्रीचा जर विचार केला तर मला नाही वाटत की आयोग एवढ्या जास्त टेक्निकल पर्यंत विचारेल. पण आपल्याला माहिती असणं, कारण बरेचसे प्रश्न हे आपल्या जनरल सायन्सच्या फिजिक्स मधल्या ज्या कन्सेप्ट आहेत, उष्णतेशी रिलेटेड असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असेल, याच्यावरतीच डिपेंड असतात. त्यामुळे हे पार्ट आपल्याला डिटेल क्लिअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हा सेन्सरचा 3rd पार्ट जो आहे हा कम्प्लीट केलेला आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन हवी असेल एक्स्ट्रा तर खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सरांचा नंबर वगैरे भेटेल, कॉन्टॅक्ट डिटेल्स भेटतील. टेलिग्राम चॅनेल आहे, तिथून तुम्ही सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता. काही डाऊट्स वगैरे असतील तर सरांशी बोलू शकता. थँक्यू.